नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 10वीच्या राज्यशास्त्राच्या या सेशनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मागील प्रकरणामध्ये राज्यशास्त्राच्या आपण निवडणूक प्रक्रिया या घटकाचा अभ्यास केलेला आहे आणि आजच्या या सेशनमध्ये आपण आपलं प्रकरण 3 राजकीय पक्ष या घटकाचा अभ्यास करणार आहोत. बघा मित्रांनो, आपण जेव्हा आपल्या परिसरात वावरत असतो तेव्हा अनेक गट, अनेक संस्था, अनेक संघटना ह्या कोणत्या ना कोणत्या तरी कामाचा पाठपुरावा करत असताना आपण नेहमीच पाहत असतो. आता लोकशाही आहे आपल्याकडे. सामान्य जनता, लोकशाही, प्रतिनिधित्व आणि निवडणुका या सर्वांना जोडणारा जर कोणी सर्वात महत्वाचा दुवा असेल तर तो दुवा म्हणून काम करण्याचं काम हे राजकीय पक्ष करत असतात. म्हणजे राजकीय पक्ष या ठिकाणी दुवा म्हणून कार्यरत असतात. राजकारणाविषयी आपण जे काही ऐकतो, वाचतो हे बरेचसे पक्षाशी संबंधित असते. आता राजकीय पक्षाचं अस्तित्व हे लोकशाही व्यवस्थांमध्येच असतं आणि या लोकशाहीमुळे राजकीय पक्ष हे सत्तेसाठी स्पर्धा करत असताना आपल्याला दिसून येतात. आता आजच्या या प्रकरणामध्ये आपल्याला अशाच या राजकीय पक्ष पद्धतीची ओळख करून घ्यायची आहे. मी तुम्हाला सांगितलं की आपण परिसरात वावरत असताना किंवा तुम्ही शाळेत वावरत असताना, समाजात वावरत असताना अनेक संघटना, अनेक संघ, संस्था ह्या आपल्याला विविध कार्याविषयी ते कामाचा पाठपुरावा करण्यासाठी कुठं चळवळी करतील, कुठं आंदोलनं करतील किंवा कुठं एखाद्याचा फॉलोअप घेण्यासाठी अजून वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी अवलंबून ते कार्य तडीस नेण्याचे कार्य या संघटनांच्या माध्यमातून होत असतात. मग राजकीय सत्ता प्रस्थापित करण्यासाठी जेव्हा अनेक लोक एकत्र येतात आणि निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात, त्यांचं जे काही संघटन तयार होतं त्या संघटनाला तर राजकीय पक्ष असं म्हटलं जातं. आता त्यातील जर व्याख्येच्या स्वरूपात तुम्हाला सांगायचं म्हटलं तर राजकीय सत्ता प्रस्थापित करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात तेव्हा त्या संघटनांना राजकीय पक्ष म्हटले जाते. म्हणजे राजकीय पक्ष म्हणजे काय, तर निवडणूक लढवून ती जिंकण्यासाठी आणि जिंकल्यानंतर सत्ता मिळवून पक्षाचे शासन प्रस्थापित जो लोकांचा गट करतो त्या गटाला राजकीय पक्ष असं म्हटलं जातं. मग आता याची वैशिष्ट्य, राजकीय पक्षाची वैशिष्ट्य जर सांगायची म्हटलं तर त्यामध्ये सर्वात पहिलं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल ते म्हणजे सत्ता मिळवणे. आता राजकीय पक्षाचा हेतू केवळ निवडणुकीच्या माध्यमातून सत्ता मिळवणे हाच असतो. हा त्यांचा एकमेव हेतू. त्यामुळे सत्तेसाठी विविध राजकीय पक्ष हे परस्पराशी काय असते, त्यांची कॉम्पिटिशन असते की आपल्या पक्षाला जास्तीत जास्त जागा मिळून आपल्या पक्षाचं सरकार किंवा सत्ता स्थापन व्हावी यासाठी प्रत्येक पक्ष हा झटत असतो. मग अशी स्पर्धा करण्यात अयोग्य काहीच नाही. ते स्पर्धा म्हणून सर्वांनी स्वीकारलेलंच असतं. परंतु ही जी स्पर्धा होत चाललेली असते या पक्षांमध्ये ती कशी असावी, निकोप असावी. त्याकडे एक खेळ म्हणजे एक क्रीडा वृत्ती किंवा एक स्पर्धेची जी काही एक स्पर्धक म्हणून जी काही वृत्ती असावी ती वृत्ती त्या सर्वसामान्य त्या लोकांमध्ये असायला हवी. दुसरं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे त्याला एक कुठंतरी विचारसरणीचा आधार असतो राजकीय पक्षाला. प्रत्येक राजकीय पक्षाचं काय असतं, ध्येय धोरणही ठरलेली असतात. कुठल्या तरी एका विचाराचा पुरस्कार करणारा तो पक्ष असतो. आता सार्वजनिक प्रश्नाबाबत पक्षाची एक विशिष्ट भूमिका असते आणि या सर्वांच्या समावेशातून पक्षाची विचारसरणी त्या जडणघडणीतून समोर आलेली असते. मग ही विचारसरणी ज्यांना योग्य वाटते ते लोक त्या त्या पक्षाला पाठिंबा देतात. पक्षाला लोकांचा जो पाठिंबा मिळतो त्याला त्या पक्षाचा जनाधार मानला जातो. तो पाठिंबा म्हणजे काय असतो, त्या पक्षाला जनतेचा जो काही आधार आहे, जनतेचा जो काही पाठिंबा आहे त्याला राजकीय भाषेमध्ये जनाधार असं म्हटलं जातं. आता आधुनिक काळात राजकीय पक्षाची विचारसरणी सारखीच दिसते. सर्वजण जनतेचं कल्याण साधण्याच्याच हेतूवर बोलत असतात. वरतून का होईना परंतु सर्वजण जनतेच्या कल्याणासाठीच त्यांची विचारसरणी आहे हे पटवून देण्याचं काम करत असतात. म्हणून आता काय झालेलं आहे, कोणता पक्ष कोणत्या विचारसरणीवर आधारित आहे हे अगदी लोकांना त्याला क्लासिफाय करणं किंवा त्याला निवडणं की यांची नेमकी विचारसरणी कोणती आहे हे सुद्धा कठीण होऊन बसलेलं आहे. ठीक आहे, बघू पुढचा जो त्याचा वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर पक्ष कार्यक्रम. या ठिकाणी
विचारसरणी प्रत्यक्षात आणण्यासाठी राजकीय पक्ष त्यावर आधारित कार्यक्रम निश्चित करत असतात. आणि मग म्हणजे जेव्हा अगोदर त्यांचं हे जेव्हा पक्ष एखाद्या निवडणुकीला सामोरं जात असतात, तेव्हा त्यांचा अजेंडा अगोदर ठरवलेला असतो की निवडणुकीनंतर ते काय काम करणार आहेत, आहे की नाही. त्याला आपण काय म्हणतोय, त्याला जाहीरनामा म्हणता येईल, की ते प्रत्येक पक्षाचा जाहीरनामा ठरलेला असतो आणि त्यानुसार ते कार्य करण्यासाठी लोकांना वचनबद्ध करत असतात. त्यानंतरचं जर वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे सरकार स्थापन करणे, हे एक राजकीय पक्षाचं महत्वपूर्ण असं वैशिष्ट्य मानलं जातं. राजकीय पक्ष काय करतात, सरकार स्थापन करतात. म्हणजे देशाचा जो काही राज्यकारभार आहे, तो राज्यकारभार करण्यासाठी जे काही मंत्री असतात, पंतप्रधान असतात केंद्र पातळीवर, तर या सर्व गोष्टी मिळून जे काही सरकार बनल्या जातं, म्हणजे हे सरकार स्थापन करणे हा राजकीय पक्षांचा एक महत्वपूर्ण वैशिष्ट्य त्यांच्या त्या ध्येयधोरणात असतं. आता हे कार्य निवडणुकीत बहुमत मिळवणाऱ्या पक्षाकडे जात असतं. ज्या पक्षांना बहुमत मिळत नाही ते विरोधी पक्ष म्हणून कार्य करतात. त्यानंतर शासन व जनता यातील ते दुवा म्हणून कार्य करणे. राजकीय पक्ष जे आहेत ते जनता आणि शासन यांच्या दोघांमधला दुवा म्हणून काम करत असतात. जनतेच्या ज्या काही मागण्या आहेत, जनतेची जी काही अडचणी आहेत, त्या शासनापर्यंत पोहोचवण्याचं कार्य राजकीय पक्ष करतात आणि मग शासन पक्षामार्फत आपल्या धोरण कार्यक्रमांना पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत असतं. तर अशा पद्धतीनं हे आपल्याला या सर्व बाबी राजकीय पक्षांच्या वैशिष्ट्यामध्ये सांगता येतील. आता भारतातील पक्ष पद्धतीचं जे काही स्वरूप आहे ते बदलत चाललेलं आपल्याला दिसून येतं. मग आता भारतातील पक्ष पद्धतीचे जे काही बदलते स्वरूप आहे त्याचा अभ्यास आपण करूया. आता स्वातंत्र्योत्तर काळात जर बघितलं तर काँग्रेस हा प्रबळ पक्ष होता. काही अपवाद जर वगळला तर केंद्र आणि राज्य पातळीवर या पक्षाला बहुमत प्राप्त होत होतं. भारतातील जे काही राजकारण होतं या राजकारणावर फक्त काँग्रेस या एकच पक्षाची मजबूत अशी पकड होती आणि एक प्रबळ पक्ष पद्धती असंच वर्णन या काळातील पक्ष पद्धतीचं आपल्या भारतामध्ये केल्या जात होतं. परंतु एक प्रबळ पक्ष पद्धतीला 1977 मध्ये आव्हान दिलं गेलं आणि हे आव्हान काँग्रेसेतर पक्षांनी एकत्र येऊन दिलेलं आव्हान होतं. त्यानंतर 1989च्या ज्या काही लोकसभा निवडणुका झाल्या त्यानंतर राजकारणात एका पक्षाचे वर्चस्व असणे ही बाब संपुष्टातच आली. त्यानंतरच्या काळात अनेक पक्ष हे समोर येऊ लागले आणि अनेक पक्षांनी एकत्र येऊन आघाडीचे शासन स्थापन करण्यास सुरुवात केली. आघाडीचे सरकार स्थापन करण्याचे प्रयोग भारतीय जनता पक्ष, काँग्रेस या दोन्ही पक्षांनी केले आणि आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते हा समज आपल्या देशातील पक्ष पद्धतीने खोटा ठरवला. आघाडीचे शासन ही बाब आता भारतीय राजकीय व्यवस्थेत चांगलीच स्थिरावली असल्याचं आपल्याला दिसून येतं. आता यानंतर बघूया आपण राष्ट्रीय पक्ष. आता राष्ट्रीय पक्ष जे आहेत त्यामध्ये सर्वात प्रथम जर सांगायचं म्हटलं तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 1885 साली या काँग्रेस पक्षाची स्थापना झालेली आहे. स्थापनेच्या वेळी काँग्रेस ही सर्वसमावेशक स्वरूपाची राष्ट्रीय स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणारी ही एक चळवळ होती. त्यामुळे त्यात विविध विचारसरणीचे लोक एकत्र आले, अनेक विचारसरणीचे गट तयार झाले आणि मग स्वातंत्र्य जेव्हा मिळालं त्या स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये काँग्रेस एक सर्वात प्रभावी पक्ष म्हणून समोर आला. आता त्यामध्ये धर्मनिरपेक्षता, सर्वांगीण विकास, दुर्बल घटकांसाठी आणि अल्पसंख्याक वर्गासाठी समान हक्क, व्यापक समाज कल्याण हे अगदी सुरुवातीपासून या पक्षाचं धोरण ठरलेलं होतं. त्यानुसार या पक्षाने अनेक कार्यक्रमही राबवले. लोकशाही, समाजवाद, आंतरराष्ट्रीय शांतता, सामाजिक समता या बाबी ज्या आहेत किंवा ही जी काही मूल्य आहेत या मूल्यावर काँग्रेस पक्षाचा विश्वास आपल्याला दिसून येतो. त्यानंतर भारतीय कम्युनिस्ट पक्ष. हा जो भारतीय कम्युनिस्ट पक्ष आहे याची जी काही विचारसरणी आहे ही मार्क्सवादी विचारसरणीवर आधारलेला हा पक्ष मानला जातो आणि या पक्षाची स्थापना भारतामध्ये 1925 साली झाली, जे की राष्ट्रीय काँग्रेस 1885 मध्ये सुरू झालेलं होतं. आता भारतातला हा एक चांगला जुना पक्ष आहे. मजूर, कष्टकरी, कामगार वर्ग जो आहे
या लोकांच्या हितासाठी कार्य करणारा पक्ष म्हणून भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडे बघितलं जातं. आणि या पक्षाचा जो काही विरोध आहे सुरुवातीपासून, तो भांडवलशाहीला विरोध करणारा पक्ष आहे. 1962च्या सुमारास चीन आणि सोव्हिएत युनियन ह्या दोन्ही जे काही साम्यवादी देश होते, ह्यापैकी नेमकं चीनचं स्वीकारायचं का सोव्हिएत युनियनचं प्रतिनिधित्व किंवा नेतृत्व स्वीकारायचं, यावरून पक्षातील नेत्यांमध्ये जेव्हा मतभिन्नता निर्माण झाली होती, तेव्हा भारतीय कम्युनिस्ट पक्षात फूट पडली आणि त्यातून कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी हा पक्ष स्थापन झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजेच बघा, दोन पक्षांचा अभ्यास आपण आतापर्यंत केलाय. दोन पक्षांची माहिती घेतली, एक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि दुसरा म्हणजे भारतीय कम्युनिस्ट पक्ष. तिसरा जो पक्ष आहे तो म्हणजे भारतीय जनता पक्ष. आता भारतीय जनता पक्ष हा आपल्या राष्ट्रीय स्तरावरचा अतिशय महत्वाचा मानला जाणारा पक्ष. सद्यस्थितीत जर बघितलं तर अगदी गेल्या 2014 पासून केंद्रीय राजकारणामध्ये भारतीय जनता पक्ष म्हणजे भाजप पक्ष याचा चांगला दबदबा निर्माण झालेला आहे. भारतीय जनसंघ हा पक्ष 1951 मध्ये स्थापन झाला. 1977 मध्ये स्थापन झालेल्या जनता पक्षात भारतीय जनसंघ विलीन झाला. परंतु जनता पक्षाचे हे स्वरूप फार काळ टिकलं नाही. पक्ष फुटला आणि 1980 मध्ये भारतीय जनता पक्ष या नावाने नवीन पक्ष स्थापन झाला. प्राचीन भारतीय संस्कृती, परंपरा यांचे जतन केले पाहिजे अशी या पक्षाची भूमिका आहे. आर्थिक सुधारणा घडून आणणे यावर या पक्षाचा भर आपल्याला त्यांच्या विचारसरणीतून दिसून येतो. आता भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही ही जी काही मूल्य आहे, या मूल्यांचा पुरस्कार करणारा पक्ष म्हणजे भारतीय कम्युनिस्ट पक्ष मानला जातो. साम्राज्यवादाला विरोध करणारा हा पक्ष आहे. कामगार, शेतकरी, शेतमजूर यांच्या हिताची जपणूक करण्यासाठी हा पक्ष कंबर कसून सुरुवातीला असल्याचं दिसून येतं. त्यामुळंच कामगार, शेतमजूर आणि शेतकरी यांचं हित जपणे हेच या पक्षाचं धोरण मानलं जातं. त्यानंतरचा पक्ष म्हणजे बहुजन समाज पक्ष. बहुजन समाज पक्ष हा समाजवादी विचारसरणीचा पक्ष आहे, जो की बहुजनाचं हित कसं जोपासलं जाईल हेच या पक्षाचं उद्दिष्ट मानलं जातं. 1984 साली या पक्षाची स्थापना झालेली आहे. दलित, आदिवासी आणि जे काही ओबीसी, अल्पसंख्याक यांचा समावेश आपण बहुजन या शब्दामध्ये करत असतो. आणि बहुजन समाजाला सत्ता मिळवून देणे या उद्देशानं बहुजन समाज पक्षाची स्थापना ही 1984 मध्ये झालेली आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. काँग्रेसमध्ये बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झालेली आहे, आपल्याला माहिती आहे. इसवी सन 1999 मध्ये काँग्रेसमधील अनेक मंडळी काँग्रेसमधून बाहेर पडली आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. याच पक्षाची जर मूल्य बघायचं म्हटलं तर लोकशाही, समता, धर्मनिरपेक्षता या मूल्यांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विश्वास आपल्याला दिसून येतो. काँग्रेस पक्षाबरोबर नेहमी त्यांची आघाडी असते, युती असते. आणि 1999 ते 2014 पर्यंत महाराष्ट्रात सत्तेवर असलेला हा पक्ष आहे काँग्रेस सोबत. तसेच केंद्रामध्येही 2004 ते 2014 इतक्या प्रदीर्घ काळामध्ये म्हणजे जवळपास 10 वर्षाचा काळ केंद्रामध्ये सुद्धा आघाडीचा एक घटक पक्ष म्हणून या पक्षाने आपला कामकाज केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर तृणमूल काँग्रेस, ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस या पक्षाची जी काही स्थापना आहे 1998 मध्ये झाली. 2016 मध्ये निवडणूक आयोगाने या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता दिलेली आहे. आणि लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि दुर्बल घटकाचे संरक्षण हे या पक्षाचं धोरण मानलं जातं. आता लोकसभा निवडणुका ज्या आहेत 2009 ते 2014 पर्यंत, म्हणजे 2009 ते 2014 आणि 2014 ते 2019 या काळासाठी ज्या काही निवडणुका 2009 मध्ये आणि 2014 मध्ये झालेल्या आहे, त्यामध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळालेल्या होत्या याचं सुद्धा वर्णन आपल्याला आपल्या पाठ्यपुस्तकात दिलेलं दिसून येतं. 2009चं जर बघितलं तर 206 काँग्रेस, 4 कम्युनिस्ट पक्ष,
116, भाजपा भारतीय कम्युनिस्ट पक्षाला मार्क्सवादी 16, बहुजन समाज पक्षाला 21 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 9. जे की 2014 मध्ये पुन्हा त्याच्यात तुलना जर केली तर 282 भारतीय जनता पक्षाला आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला 44, कम्युनिस्ट पक्ष 1, कम्युनिस्ट मार्क्सवादीला 9, बहुजन समाज पक्ष डॅश म्हणजे शून्यच, राष्ट्रवादी काँग्रेसला 6. हे आपल्याला यावरून बघायला मिळतं की कोणत्या पक्षाचं वजन हे कोणत्या काळामध्ये वाढलेलं आहे. वर्तमानपत्रात सुद्धा अनेक बातम्या या संदर्भात येत असतात. हे आपल्याला या ठिकाणी तुलनात्मक अभ्यासातून दिसून येतं. ठीक आहे मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एवढी माहिती घेतली. आता जे काही प्रादेशिक पक्ष आहे या प्रादेशिक पक्षाची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये करून घेणार आहोत.